सर्वांना नमस्कार. आपण सर्वजण शासकीय सेवेत कार्यरत आहोत आणि या सेवेत कार्यरत असताना उत्तम नेतृत्व कौशल्य असणं गरजेचं आहे आणि ती नेतृत्व कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी आणि त्या नेतृत्वाचे आयाम विस्तारित होण्यासाठी म्हणून आपण सर्वजण या प्रशिक्षणामध्ये सर्वजण सामील आहोत. आणि याच्या अनुषंगिक बाबींबद्दल आपलं प्रशिक्षण चालूच आहे. पण सर्वात महत्त्वाचं एखाद्या नेतृत्वाला तो ज्या भागामध्ये काम करतो त्या भौगोलिक प्रदेशाची जाण असणं आणि त्याहीपेक्षा जास्त त्या इतिहासाची जाण म्हणण्यापेक्षा स्वाभिमान असणं, त्या ऐतिहासिक वारशाची माहिती असणं गरजेचं असतं. आणि ती प्रेरणा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, मराठी संस्कृती आहे आणि छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे. तर या अनुषंगानं या संदर्भात विवा शिरवाडकरांनी अतिशय छान एक कविता आहे जे संपूर्ण महाराष्ट्राचं मन, संपूर्ण महाराष्ट्राची लढवय्यी प्रतिमा त्याच्यामध्ये व्यक्त होते. तर आपल्या सर्वांसमोर या नेतृत्वाच्या आपल्या या प्रशिक्षणाच्या अनुषंगानं प्रेरणेसाठी ही कविता आपल्या सर्वांसमोर सादर करतोय. समरभूमीचे सनदी मालक. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मान करी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. घोर पडीला दोर लावून पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले, बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवयांच्या सदाशिरी. आणि रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. करवत कानस कोणी चालवो, करवत कानस कोणी चालवो, पिकवो कोणी शेतमळा. कलम कागदा वरी राबवो, धरो कोणी हातात तुळा. करात कंकण असो कोणाच्या वा भाळावर गंध टिळा. शिंग मनोऱ्यावरी वाजता उभी छावणी घरोघरी. म्हणजे मनोऱ्यावर शिंग किंवा तुतारीचं जर रणभेदी जर गर्जना झाली तर घर ना घर छावणीचं स्वरूप घेतं आणि युद्धाला सुरुवात होते. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहून बळवंत असे, मरण मारुणी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. भरतभूमीचा वत्सल पालक, देव मुनींचा पर्वत तो हिमालय. नेहमीच हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेलाय. भरतभूमीचा वत्सल पालक, देव मुनींचा पर्वत तो, रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो. हे सह्याचला हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो, त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. जंगल ज्वाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वणव्याच्या अणदांड गतीला अडसर आता कुठला रे. तळातळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे, स्वतंत्रतेचे निशान आमुचे अजिंक्य राखू धरेवरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी. शतयुद्धांचे मान करी. धन्यवाद.